Hello friends, today we are going to discuss mechanical properties of fluid. Mechanical properties of fluid has two parts. एक आहे फ्लुइड ॲट रेस्ट, ज्याला हायड्रोस्टॅटिक्स असं म्हटलं जातं. त्याच्यावरचे 2 व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. अँड सेकंड वन इज फ्लुइड इन मोशन, ज्याला आपण हायड्रोडायनॅमिक्स म्हणतो किंवा फ्लुइड डायनॅमिक्स सुद्धा म्हटलं जातं. हायड्रोडायनॅमिक्स दिस इज हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स और ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स which deals with the study of motion of fluids or which deals with the study of properties of fluid in motion. That is hydrodynamics. तर या ठिकाणी आपण हायड्रोडायनॅमिक्स मध्ये फ्लुइड इन मोशनचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. याचे अनेक एक्झाम्पल तुम्हाला पाहता येतील. फ्लुइड इन मोशन म्हणजे काय, तर वी सी द सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड इन मोशन. फॉर एक्झाम्पल वॉटर फ्लो थ्रू द टॅप, नळामधून वाहणारं पाणी आहे, किंवा वॉटर फ्लो फ्रॉम द रिव्हर ऑर कॅनलमधून किंवा रिव्हरमधून नदीमधून वाहणारं पाणी आहे, याला म्हणू आपण फ्लुइड इन मोशन. याला म्हणता येईल फ्लुइड इन मोशन. तर हा जो फ्लुइड इन मोशनचा पार्ट आहे याला आपण हायड्रोडायनॅमिक्स ज्याला म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला काही पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत महत्वाचे. ते लक्षात घ्या की फ्लुइड इन मोशन लक्षात घेत असताना सपोज वी डिस्कस अबाउट द फ्लुइड इन मोशन. Suppose this is a pipe of uniform cross sectional area. हा एक पाईप कन्सिडर करू आपण ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा युनिफॉर्म आहे. आणि असं इमॅजिन करू की देर इज अ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू दिस पाईप. या पाईप मधून काहीतरी लिक्विड फ्लो होते आहे. लक्षात येत आहे, या पाईप मधून काहीतरी लिक्विड फ्लो होते आहे. या लिक्विड मधले जे काही पार्टिकल्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, पॉइंट म्हटलं तरी चालेल, या पॉइंटला मोशन आहे. मोशन, फ्लुइड इन मोशन घेतोय ना, तर या लिक्विडच्या प्रत्येक पार्टिकलला काहीतरी मोशन आहे. म्हणूनच आपण याला हायड्रोडायनॅमिक्स किंवा फ्लुइड डायनॅमिक्स असं म्हणतो. तर इट इज इन मोशन. हा या लिक्विडचा फ्लो आपण कन्सिडर करतो आहे. लिक्विडचा फ्लो आपण कन्सिडर करतो आहे. याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की व्हॉट इज अबाउट द फ्लो लाईन, और वी कॅन से इट्स अ स्ट्रीम लाईन. समटाइम्स स्ट्रीम लाईन अँड फ्लो लाईन आर आयडेंटिकल. कधी कधी आपल्याला फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन ह्या आयडेंटिकल घेता येईल जर तो स्टेडी फ्लो असेल. आता स्टेडी फ्लो म्हणजे काय, या पाईप मधून एक लिक्विड आहे जे फ्लो होते आहे. तर याचा स्टेडी फ्लो म्हणजे काय. स्टेडी फ्लोचा अर्थ होतो की व्हेन द लिक्विड फ्लो थ्रू द पाईप और फ्लो थ्रू द पाथ, देन सम मेजरेबल प्रॉपर्टीज. काही मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल प्रेशर आहे, व्हेलॉसिटी आहे त्या लिक्विडची. दीज मेजरेबल प्रॉपर्टीज आर कॉन्स्टंट, देन वी कॅन से इट्स अ स्टेडी फ्लो. तर याला काय म्हणता येईल, इट्स अ स्टेडी फ्लो. हा स्टेडी फ्लो आहे असं म्हणता येईल इफ some measurable properties are constant in the fluid. म्हणजे वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे किंवा प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट आहे. तर या केसमध्ये त्याला स्टेडी फ्लो म्हटलं जातो. स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लोचा जर विचार केला तर एखादी संथ वाहणारी नदी आहे, रिव्हर आहे, जी स्टेडी वाहते आहे. स्टेडी, नेहमी त्या नदीचा जो फ्लो आहे तो तसाच दिसतो आहे. तर दॅट्स अ स्टेडी फ्लो. अँड व्हॉट इज अ फ्लो लाईन. इफ द flow is a steady flow, then the path along which any particle is moved, या पाथला म्हटलं जातं फ्लो लाईन. दिस इज फ्लो लाईन. आता या लिक्विड मध्ये एक लाईन काढण्याचं कारण काय. लिक्विड मध्ये एक लाईन काढण्याचं कारण काय, तर वी कन्सिडर एनी सिंगल पार्टिकल ऑफ दॅट लिक्विड अँड धिस पार्टिकल मूव अलॉंग द स्ट्रेट लाईन हिअर और मूव अलॉंग द कर्वेचर पाथ. If the pipe is curved, then this line is called as a flow line, or we can say it's a stream line if the flow is a steady flow. जर त्या लिक्विडचा फ्लो स्टेडी फ्लो असेल तर याला म्हटलं जाईल स्ट्रीम लाईन, और वी कॅन से इट्स अ फ्लो लाईन. ओके.
अगेन देयर आर टू टाइप्स ऑफ फ्लो ऑफ लिक्विड्स. लिक्विड दोन प्रकारे फ्लो होईल. एका फ्लोला म्हटलं जातं स्ट्रीमलाईन फ्लो अँड सेकंड वन इज टर्ब्युलंट फ्लो. What is a streamline flow and what is turbulent flow and what is basic difference in between the streamline flow and turbulent flow. याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायचं आहे की स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये. तर स्ट्रीमलाईन फ्लो मीन्स ए फ्लो ऑफ लिक्विड in which the velocity of every point is constant in magnitude and direction. Then this flow is also known as a steady flow and it is called as a streamline flow in which the velocity of every point is constant throughout. So that is a streamline flow. Streamline flow मध्ये काय होईल का velocity of every point is constant and its direction is also constant. म्हणजे हा एक पॉइंट जर कन्सिडर केला, हा पॉइंट असा जातो आहे, याची व्हेलॉसिटी इथेही सेम आहे, इथेही तेवढीच आहे. And this flow is called as streamline flow. In this flow, in the streamline flow, these streamlines are parallel to each other. They never intersect each other. हा स्ट्रीमलाईन ज्या दिसत आहेत, या फ्लोला आपण फ्लो लाईनही म्हणतो, याला स्ट्रीमलाईनही म्हणता येईल, हा स्टेडी फ्लो असल्यामुळे. तर ह्या ज्या स्ट्रीमलाईन्स आहेत, these streamlines are parallel to each other. They do not intersect each other. ह्या ज्या लाईन्स आहेत, हा एकामेकाला इंटरसेक्ट नाही करणार, कारण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, डायरेक्शनही कॉन्स्टंट आहे. सो दीज लाईन्स आर पॅरलल टू इच अदर अँड धिस फ्लो इज कॉल्ड ॲज अ स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लोचं एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही इमॅजिन करा की एक पाईपलाईन आहे, मोठी पाईपलाईन आहे, डायमीटर जास्त आहे त्या पाईपचा आणि त्याच्यातून एक पाण्याचा फ्लो चालला आहे. प्रेशर देऊन तो पाण्याचा फ्लो नाही, एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने तो पाण्याचा फ्लो आहे आणि तो कॉन्स्टंट दिसेल तुम्हाला नेहमीसाठी. सो धिस फ्लो इज कॉल्ड ॲज अ स्ट्रीमलाईन फ्लो. या फ्लोला म्हटलं जातं स्ट्रीमलाईन फ्लो. रिव्हरमधून जाणारं जे पाणी आहे, रिव्हरमधून फ्लो होणारं जे वॉटर आहे, त्या वॉटरचा फ्लो हा स्ट्रीमलाईन फ्लो असतो. संथ वाहते म्हणतो ना आपण, मराठीमध्ये आपण असं म्हणतो की संथ वाहते आहे नदी. याचा अर्थ तो जो फ्लो आहे तो स्ट्रीमलाईन फ्लो आहे. प्रत्येक पॉईंटची जी व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट आहे मॅग्निट्यूडमध्ये आणि डायरेक्शनमध्ये. म्हणजे तुम्हाला असं नाही दिसेल की एखादा समजा पॉईंट तुम्ही कन्सिडर केला, तो पॉईंट त्या नदीमध्ये असा चालला असं नाही दिसणार. तो पॉईंट असा पॅरलली एकामेकाला जाताना दिसतील. असे जर दोन पॉईंट कन्सिडर केले तर ते दोन पॉईंट असे पॅरलल जातील. दॅट्स अ स्ट्रीमलाईन फ्लो. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं की नदीच्या पाण्याचा जो फ्लो असतो, जो संथ वाहणारी नदी आहे, पूर आलेली नदी नाही, तर याला म्हटलं जातं स्ट्रीमलाईन फ्लो. दिस इज स्ट्रीमलाईन फ्लो. दुसरा पार्ट आपल्याला पाहायचा आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ टर्ब्युलंट फ्लो. नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू की व्हॉट इज टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे एक, आता मी एक पाईपलाईन कन्सिडर करतो की दिस इज द पाईपलाईन इन विच द लिक्विड फ्लोज. अशा पद्धतीची एक पाईपलाईन आहे, किंवा पाईपलाईन जरी नसेल तरी असं इमॅजिन करा की एक फ्लो करणारा एक मीडियम आहे, याच्यातून लिक्विडचा फ्लो होतो आहे. याच्यामधून जो लिक्विडचा फ्लो होतो आहे तो फ्लो कसा दिसेल तुम्हाला, की अशा पद्धतीनं ह्या स्ट्रीम लाईन्स दिसतील. समटाइम्स these streamlines are move in this way. These streamlines are intersect each other. Here pressure, velocity is not constant. या ठिकाणी जी काही प्रेशर आहे, जे काही व्हेलॉसिटी आहे, ही काही कॉन्स्टंट नाही राहणार. साध्या भाषेत सांगायचं तर द व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ द पार्टिकल or the point changes inside the flow of liquid is called as a turbulent flow. याला टर्ब्युलंट फ्लो म्हटलं जातं. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय की त्याची काही अशी डायरेक्शन किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही. कोणत्याही पॉइंटला जर तुम्ही कन्सिडर केलं तर याला म्हटलं जातं टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे तुम्हाला साधं एक्झाम्पल जर सांगायचं, आता एक रिव्हरचं एक्झाम्पल सांगितलं की संथ वाहणारी रिव्हर आहे, तसंच एक्झाम्पल जर या ठिकाणी तुम्ही घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय. तर टर्ब्युलंट फ्लो म्हणजे
इमॅजिन करा की पूर आलेली नदी, पूर आलेला आहे नदीला, खूप पाण्याचा फ्लो वाढलेला आहे आणि पाणी खूप जोराने येते आहे, पाणी इकडे तिकडे वाहते आहे, नदीतून कदाचित पाणी नदीच्या बाहेर फेकल्या जाते आहे, वाट काढते आहे कुठून तरी, माहिती ना, फ्लडेड रिव्हर जे असते याला म्हटलं जातं दॅट इज अ टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड हॅज वन सर्टन व्हॅल्यू अँड दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. प्रत्येक फ्लुइडला त्या फ्लुइडची एक क्रिटिकल व्हेलॉसिटी ठरलेली आहे. ती क्रिटिकल व्हेलॉसिटी काय आहे आपण डिटेल पाहूया. क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर नावाचा एक पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जर कमी व्हेलॉसिटी असेल देन द फ्लो इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन फ्लो. And if the velocity is increases beyond critical velocity, then the flow becomes turbulent flow. त्या फ्लोला टर्ब्युलंट फ्लो असं म्हणता येईल. दिस इज अबाउट द स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो.